भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. लेखक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, MA PhD DSc LLD डिलीट बाराडला. अनुवादक घनश्याम तळवटकर, प्राचार्य मभी सिटनीस, शासंग रेगे. सिद्धार्थ प्रकाशन, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, आनंद भवन, दादाभाई नौरोजी रोड, फोर्ट, मुंबई, 1988. समर्पण. सुखो बुद्धानो मुपादो सुखासदधम्म देसना सुखासंगस समागानम तपोसुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सदधम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. भाग 4. पेज नंबर 129. 2. यशोधरा व राहुल यांची भेट. शुद्धोधनाने तथागतांना आपल्या घरी आणले आणि घरच्या सर्व मंडळींनी त्यांचे आदराने स्वागत केले. पण राहुलची आई यशोधरा मात्र पुढे आली नाही. शुद्धोधनाने यशोधरेला बोलावणे पाठविले, परंतु ती म्हणाली, खरोखर जर माझा काही मान ठेवायचा असेल तर सिद्धार्थ स्वतःच माझ्याकडे येतील आणि मला भेटतील. आपल्या सर्व नातलगांना व मित्रांना भेटल्यावर भगवंतांनी विचारले, यशोधरा कुठे आहे, आणि तिने येण्याचे नाकारले हे समजल्यावर ते उठले आणि तडक तिच्या दालनात गेले. आपले शिष्य सारिपुत्त आणि मोगलन यांना आपल्याबरोबर यशोधरेच्या दालनात येण्याची भगवंतांनी आज्ञा दिली. ते त्यांना म्हणाले, मी मुक्त आहे, परंतु यशोधरा अद्याप मुक्त नाही. बरेच वर्ष मला पाहिले नसल्यामुळे ती अत्यंत दुःखी झाली आहे. तिचे दुःख हलके झाले नाही तर तिच्या मनाला यातना होतील. पवित्र तथागताला तिने स्पर्श केला तर तुम्ही तिच्या आड येऊ नये. यशोधरा आपल्या दालनात विचारमग्न स्थितीत बसली होती. भगवंतांनी प्रवेश केला तेव्हा काठोकाठ भरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्राप्रमाणे ती इतकी प्रेमनिर्भर झाली की तिला स्वतःला सावरून धरणे शक्य झाले नाही. ज्याच्यावर आपण प्रेम केले तो पुरुष सत्याची शिकवण देणारा जगद्वंदनीय भगवान बुद्ध आहे हे विसरून तिने त्याचे पाय धरले आणि ती एकसारखी रडू लागली. परंतु तिथे शुद्धोधन आहे याची आठवण झाल्यावर ती लज्जेने उठली आणि विनयाने थोड्या अंतरावर जाऊन बसली. यशोधरेच्या वतीने क्षमा मागून शुद्धोधन म्हणाला, हे तिचे वागणे तिच्या प्रेमातिशयामुळे असून ही काही क्षणिक भावनाविवस्था नाही. पतिविरहाच्या 7 वर्षाच्या काळात सिद्धार्थाने केशवपन केल्याचे तिने ऐकले, तेव्हा तिनेही केशवपन केले. जेव्हा तिने ऐकले की आपल्या पतीने सुगंधी द्रव्य व अलंकार यांचा त्याग केला आहे, तेव्हा तिनेही ते वापरण्याचे सोडून दिले. आपल्या पतीप्रमाणे ठराविक वेळीच मातीच्या पात्रातून ती अन्नसेवन करीत असे. हे केवळ तात्पुरत्या भावनाविवस्थेमुळे नसून ते तिच्या मनोधैर्याचे लक्षण होय. भगवंतांनी परिव्राजा घेतली त्यावेळी यशोधरेने दाखविलेल्या महान धैर्याच्या व तिच्या अलौकिक महान गुणांची भगवंतांनी प्रशंसा केली. ते बोधिसत्व असताना व मानवाचे सर्वश्रेष्ठ ध्येय जे बुद्धत्व ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील झाल्यावर यशोधरेचे पावित्र्य, कोमलता आणि तिची भक्ती हे तिचे गुण त्यांना अमोल व उपकारक ठरले होते. हे तिचे कर्म होते आणि तिच्या थोर पुण्याचेच तो परिणाम होता. तिचे दुःख शब्दातीत होते आणि तिच्या जीवनातील उदात्त वृत्तीमुळे तिच्या आध्यात्मिक पुण्याईच्या कीर्तीत भर पडली होती आणि तिला अद्वितीय व्यक्तिमत्व प्राप्त झाले होते. नंतर यशोधरेने 7 वर्ष वयाच्या राहुलला राजकुमाराच्या वैभवाला साजेसे कपडे घातले आणि ती त्याला म्हणाली, महान ब्रह्म्याप्रमाणे दिसणारा तेजस्वी चेहऱ्याचा हा सत्पुरुष तुझा पिता आहे. मी अजूनही पाहिल्या नाहीत अशा द्रव्याच्या मोठमोठ्या खाणी याच्याजवळ आहेत. त्याच्याकडे जा आणि ती संपत्ती तुझ्या ताब्यात देण्याविषयी त्याला विनंती कर. कारण पिताची मालमत्ता वारसाहक्काने पुत्राकडेच आली पाहिजे. राहुल उत्तरला, कोण माझा पिता? शुद्धोधनाखेरीज दुसरा पिता मला माहीत नाही.
यशोधरांनी मुलाला उचलून घेतले आणि तेथूनच जवळच भिक्खूंच्या बरोबर अन्नसेवन करीत असलेल्या भगवंताच्याकडे खिडकीतून बोट दाखवून ती त्याला म्हणाली, तो पहा तुझा पिता. तुझ्या पिता शुद्धोधन नव्हे. राहुल भगवंताकडे गेला आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहून निर्भयपणे आणि प्रेमाने म्हणाला, आपण माझे पिता आहात ना. आणि त्यांच्याजवळ उभा राहून तो पुढे म्हणाला, श्रमणा, आपली छाया देखील आनंदमय आहे. भगवंत शांतच राहिले. भोजन आटोपल्यावर तथागतांनी त्याला आशीर्वाद दिला आणि ते राजवाड्यातून जाऊ लागले. परंतु राहुल त्यांच्या मागोमाग गेला आणि त्यांच्याकडे आपला वारसा मागू लागला. कोणीही त्याला अडवले नाही. स्वतः भगवंतांनीही त्याला प्रतिबंध केला नाही. सारीपुत्ताकडे वळून भगवंत म्हणाले, माझा पुत्र आपला वारसा मागतो आहे. चिंता आणि दुःख उत्पन्न करणारे नाशवंत असे धन मी त्याला देऊ शकत नाही, परंतु ज्याचा कधीही क्षय होणार नाही अशा पवित्र जीवनरूपी धनाचा वारसा मात्र मी त्याला देऊ शकेन. राहुलला उद्देशून अत्यंत आस्थेने तथागत म्हणाले, सोनेरूपी आणि रत्ने यापैकी माझ्याजवळ काहीही नाही, परंतु आध्यात्मिक धन स्वीकारण्यास तू तयार असशील आणि ते वाहून नेण्या इतका व जतन करून ठेवण्या इतका तू समर्थ असशील तरच असले धन माझ्याकडून विपुल आहे. माझे आध्यात्मिक धन म्हणजे धम्माचा मार्ग. परमोच्च आनंदाच्या प्राप्तीसाठी मनाच्या संस्काराच्या साधनेला ज्यांनी आपले जीवन वाहिले अशा अंशाच्या संघात प्रवेश मिळावा अशी तुझी इच्छा आहे काय? होय, राहुलने निश्चयपूर्वक उत्तर दिले. राहुल भिक्खू संघात सामील झाल्याचे जेव्हा शुद्धोधनाने ऐकले तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले.